नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत कोंडाणे लेणीला. इथे जाण्यासाठी आपल्याला कर्जत स्टेशनवरून सुमारे 13 किलोमीटरचा प्रवास करून कोंडिवडे गावात येऊन पोचावं लागतं. इथे आल्यानंतर आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि ट्रेकला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भटकंती विथ मयुरेश. तर आज आपण कोंडाणे गावात येऊन पोचलेलो आहोत आणि आज आपण कोंडाणे केव्सला जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आणि आता केव्सकडे जायला आम्ही ट्रेक सुरू केलेला आहे. आणि सगळे आपले आजचे ट्रेकमेट्स आहेत जे आपल्यासोबत ट्रेकला येणार आहेत. आपल्यासोबत परत एकदा छोटू पण आलेलं आहे. हा मित्रांनो, आपण इकडे येऊन पोचलेलो. इथे बघू शकतो कोंडाणे केव्स बोर्ड लिहिलेला आहे, कोंडाणे लेणी. आणि इकडे पाहू शकतो सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि इकडनं आपल्याला पुढे जायचं आहे. जवळपास आपल्याला जायला 45 मिनिट्स लागतील. तर 45 मिनिट्समध्ये आपण वरती जाऊन पोचू. मित्रांनो, थोड्या वेळाचा आपण ट्रेल चालून जाऊन थोड्या फ्लॅटीवर थांबलेलो आणि इथं आता आपण थांबू, सगळे येण्याची वाट बघू आणि मग पुढे जाऊ. बघू शकतो आपण मित्रांनो, इकडनं आलो समोरून आणि इकडे आता आपले सगळे टीमचे मेंबर्स थांबलेले आहेत आणि थोड्या वेळाने इकडनं आपल्याला दिसतं, इकडनं आपल्याला जायचं आहे पुढे. तर इकडे आल्यानंतर आपण पाहू शकतो इकडे आपल्याला खाण्याची झोपडी पाहायला मिळते. इकडे तुम्हाला समजा तुम्ही पाणी आणलं नसाल किंवा काय नसेल तर इकडनं जेवून जाऊ शकता. पण ट्रेकला जाताना कधी आपण नेलेला कचरा कधी पण सोबत परत घेऊन यायचा. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता इकडे पाहू शकतो पाठी स्टेप्सजवळ येऊन पोचलेलो आहोत. आणि इकडे आपल्याला समोर दिसतं इथे केव्ज आहेत. इथे आता स्टेअरकेस लागतील आपल्याला. तर स्टेअरकेसनी आपण पुढे जाऊ. आम्ही 5 मिनटात आपण केव्सकडे जाऊन पोचू. केव्सकडे जाताना आपल्याला इथे एक बोर्ड पाहायला मिळतो, ज्याच्यावर आपल्याला सगळी संपूर्ण माहिती पाहायला मिळते. मित्रांनो, आपण इकडनं स्टेप्सने आलो आणि इकडे आल्यानंतर आपल्याला केव्स पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्याला इकडे आपल्याला एक आपल्याला खूप सारे असे मैं सत्यम हूँ, मेरा नाम सत्यम है और मैं ASI से इधर एम्प्लॉय हूँ, मॉन्यूमेंट असिस्टेंट. और ये कोंडाणे केव्स है. इसका पीरियड 2nd सेंचुरी BC to 1 CE, यानी अप्रॉक्सीमेटली 2200 ईयर्स ओल्ड. और ये जो है थेरावेदा सेक्शन का केव्स है. थेरावेदा सेक्शन जब 78 AD में 4th बुद्धिस्ट काउंसिल हुआ था, तो उस समय बुद्धिज़्म जो बुद्धिस्ट लोग थे वो 2 पार्ट्स में डिवाइड हो गए थे. दैट इज़ महायान और हीनयान. ठीक है, तो ये हीनयान केव्स है. तो महायान और हीनयान में कुछ स्ट्रक्चरल डिफरेंसेस है. महायान क्या होता है, जैसे वो आइडल वर्शिप में बिलीव करते हैं, यानी कि वो बुद्ध के एक स्टैचू का वो एक तरह से प्रे करते हैं या उनके जो भी.
लेकिन जो हिनियन है वो जो होते हैं आइडल वर्शिप में नहीं बिलीव करते, तो वो बुद्ध को रिप्रेजेंट करने के लिए एक स्ट्रक्चर का यूज करते हैं जिसे बोलते हैं स्तूपा। स्तूपा जो होता है चैत्यागिरी के अंदर होता है नॉर्मली, तो जो वो स्ट्रक्चर है उसको स्तूपा बोलते हैं, ठीक है। और ये चैत्यागिरी है लाइक प्रेइंग हॉल, ठीक है। और ये जो होता है इनको बिहार बोलते हैं। बिहार इज कॉल्ड लाइक ड्वेलिंग प्लेस ऑफ बुद्धिस्ट मॉन्क। और ये जो है सातवाहन पीरियड में इसको बनाया गया था। उस समय यहाँ पे सातवाहन रूल कर रही थी। सातवाहन का मेनली पीरियड जो होता है पीरियड जो है इधर मतलब महाराष्ट्र वाले रीजन में 60 BC टू 225 AD के आसपास है। तो उस समय का ये केव्स है। और ये केव जो होता है एक तरह से मास डोनेशन से बनाया गया था, ठीक है। मित्रांनो, आपण इकडे असे आलो, आपण भरपूर म्हणजे इकडे हे पाहू शकतो. इकडे हे स्ट्रक्चर आहे. इथे त्या काळात कदाचित दिवे ठेवत असावे. हे पूर्ण असं केवला स्ट्रक्चर आहे. आणि आपण हे जे पाहतो आहे याला मगाशी तो दादा जसा बोलला याला स्तूपा असे म्हणतात. आणि ह्याच्या बाजूलाच आपल्याला इथे खाली हे पोल दिसत असतील, तर कदाचित त्या काळामध्ये इथे हे एक असं स्ट्रक्चर असेल जसं की इथे खांब उभे असतील. तर आतमधली केव्स पण आपण बघू शकतो. इथे आपण पाहू शकतो जसं की हा पिलर आहे, हा तुटलेला आहे खालून. आणि पूर्ण असं आपल्याला एक खोल्यांसारखं स्ट्रक्चर पाहायला मिळतं पूर्ण. केव्जमध्ये आल्यानंतर आपल्याला हे जे पाणी ड्रेनेज सिस्टम आपल्याला पाहायला येते. कसं ड्रेनेज सिस्टम केलेली आहे. हे पाणी इकडनं असं खाली जातं आहे. तर त्यावेळेची रचना कशी असेल ते आपल्याला लक्षात घेऊ शकतो. मित्रांनो, आपण पाहू शकतो मस्त असा वॉटरफॉल केव्सच्या समोर पडताना दिसतो आपल्याला. मित्रांनो, फायनली आपलं ते आपले केव्स बघून झालेले आहेत. आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. तर आपण पार्टी पाहू शकतो. भरपूर सारे ग्रुप असे आलेले आहेत. भरपूर टुरिस्ट असे केव्स पाहायला आलेले आहेत. केव्सच्याच बाजूनी आपल्याला एक राजमाचीला जायचा एक मार्ग पाहायला मिळतो. तिकडनं आपण राजमाचीला हाय मित्रांनो. तर फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आपण परत बेसवर येऊन पोचलेलो आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तर नेक्स्ट ट्रेकमध्ये तुम्हाला पण सामील व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा. तिकडे नेक्स्ट ट्रेकचे अपडेट येतीलच. तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.